अभिराम, 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 कुठे गेला हा? अभिराम, 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 इथेही नाही. अभिरामसाठी आहे? नाही मॅम. अरे, मला वाटलं तो कॉफी प्यायला इथे बसला असेल. इथे पण नाही. मॅम, तुम्ही एजे सरांना शोधताय? हो ते स्टडी रूम मध्ये आहेत. हो, थँक्यू. अभिराम, काय हे? तू अजून कामच करतोयस? आज तुझा साखरपुडा आहे. तो आई माहिती आहे साखरपुडा आहे. मग साखरपुड्याला वेळ आहे आणि हे काम पण इम्पॉर्टंट आहे. हे संपून तयार होतो. डोंट वरी. काम सगळे खो. तू येशील ना लवकर? हो आई. ये लवकर. काय चाललंय हे? अजून का नाही आवरून झालंय तुमचं हे? इतका वेळ लागतो याला? मॅडम, मला फक्त 20 मिनिटं द्या. बाहेरचं सगळं डेकोरेशन झालेलं आणि विधीचं सामान पण आलंय. मग इथलं काम का नाही झालंय विश्वरूप? लवकर आवरा. हो हो, अरे कर ना काम, लवकर कर काम. आणि तू रे, हा काय असं उभा ठोंब्यासारखा? उभे असे ठोंब्यासारखे करा पटकन. कोणाशी बोलताय विश्वरूप? कोण आहे तिथे? नाही, ते वातावरण निर्मिती. विश्वरूप, मॅडम, सगळ्या गोष्टींची व्यवस्थित तयारी केली आहे मी. लीला मॅडमच्या घरच्यांना आणायला आपण गाडी पाठवणार आहोत. गुरुजींना आणायला गाडी गेली आहे. जेवणाची सगळी व्यवस्था झाली आहे. फक्त माझंच जेवण बाकी आहे. व्हॉट? नाही, मी आज उपास करेन म्हणतो. बरं, लक्ष्मी आणि सरस्वती कुठे आहेत? बराच वेळ झाला त्या दोघी दिसल्याच नाहीये. दिसले नाही. ठीक आहे, तुम्ही वेलकम ड्रिंक्सचं बघा. हा, नेमक्या कामाच्या वेळी कुठे गायब होतात ना या. तुमच्याकडे पाहुणे आले तर असं दारातच उभं करतात का? अरे नाही नाही, या ना, या या आत या या या. या ना, बसा बसा. तुम्हाला कधी स्वप्नातही वाटलं नसेल ना आमच्यासारखी श्रीमंत माणसं तुमच्या घरात येतील? नाही, आम्हाला असं कधीच काहीच वाटलेलं नाही. तसंही लीला सासू होणार आहे तुमची. सासूबाईंच्या या घरी तुम्हाला सारखं सारखं यावं लागणार. हो हो, आजही आम्ही लीलासाठीच आलोय. लक्ष्मी वहिनी, अहो लीला काय म्हणताय? लीला सासूबाई म्हणा ना. हो बरोबर, लीला सासूबाई. नको नको नको, लीलाच ठीक आहे. कालिंदी, यांना काय हवं नको ते बघ. हं? लीला, अगं तू तिथे का उभी आहेस? ये ना इथे. ये ना. अगं ये ना, बस ना. लाजू नकोस, ये. लीला, अगं तुझ्या सुना प्रेमाने बोलत आहेत. हं? जा जा राजा, जा जा. ये ना, बस ना. बस बस बस, ये बस. लीला, आम्ही तुझ्यासाठी ना खूप महागातल्या साड्या आणल्यात. तुला जे आवडेल ते घे. हे बघ.
मला त्यात काही इंटरेस्ट नाहीये. तुम्हाला हवी ती द्या. हो. अगं लीला, मी एवढ्या प्रेमाने आणले तुझ्यासाठी साड्या. एखादी बघ तरी, आवडेल तुला. काय हो, ते आमच्या लीलाला सवयच नाही ना असं साड्या वगैरे निवडण्याची. पण आता तुम्ही एवढ्या आणल्याच आहात, ते काम करता का? ते बॉक्स उघडून दाखवा ना. आम्हीच उघडू. हो करा ना, करा करा. दाखवा तुमच्या वस्तूंना मी कशी हात लावणार. हे बघ. छान आहेत ना साड्या? ह्यातली कुठली आम्ही साडी घेऊ शकतो? हो हो, आणि फक्त एकच नाही हा, हव्या तेवढ्या घेऊ शकता तुम्ही साड्या. खरं सांगू का? पण ह्यातली ना कुठलीच साडी माझ्या मुलीला शोभून दिसणार नाही. का? हो ना, म्हणजे 2-2 लाखाच्या साड्या आहेत, आम्ही नेसतो तशा. म्हणून तर तुम्हाला 2-2 लाखांच्या साड्या शोभून दिसतात, कारण तुम्ही एजंटच्या सुना आहात. माझी मुलगी एजंटची होणारी बायको आहे. तिला 5 लाखांची साडी तरी हवीच ना. पण हा राहू देत. आता तुम्ही एवढ्या प्रेमाने आणल्याच आहेत तर करतो यातली कुठले तर ऍडजस्ट. हो हो. लीला, ये ना राजा, ये ग बाळा, ये बघ ना. ये बघू आपण कशा दिसतात. ये, ये. असं करू नये, आणल्यात ना त्यांनी. तुझी आवडती हिरोईन तिने नेसली होती ना ग अशी साडी पिक्चर मध्ये. बघ ते साड्यांचं वगैरे आम्ही बघतो. तुमच्याकडे पाहुण्यांना चहा पाणी विचारायची पद्धत नाहीये का? अगं बाई या साड्यांच्या नादात राहिलंच. नाही नाही नाही, सरबत आणते ना, आणते. बसा, हा बसा. लीला, ये बघ 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 राजा, बघ बघ बघ. हा, मी आले. चल आपण साड्या ट्राय करूया. हा हा हा, आपण ना नेसवून बघूयात. ही साडी छान वाटेल ना? हा, ही साडी छान दिसतोय ग कलर. हो ना? हा बघ, किती सुंदर दिसते तुझ्यावरती. आई ग, ही जास्त छान दिसतीये. हो ग, हा ही पण छान दिसते. ही छान हा, दिसते. किती मस्त वाटते. एक मिनिट थांबा जरा. तुम्ही काय करताय? साड्यांची ट्रायल घेतोय. ही नाही आवडली का? मी दुसरी साडी दाखवते. थांबा, आपण ना दुसरी साडी बघूया. ही नाही आवडली का तुम्हाला? हा, ही बघा, हा कलर पण छान आहे. ती सुंदर दिसती है. पण हा जास्त छान आहे. हो, खरे खरे खरे. तू आपण घालून ही- बघ ना तिला. हा हा हा. काय करतात? हा पदर आहे. हा डोक्यावर घेतला तर? हो. हा, छान हा, दिसतंय. असं छान. छान दिसतंय. एक मिनिट. काय चाललंय हे? काढा जरा सगळं. तुमचं?
आजच्या काळात कोण असं डोक्यावरनं पदर घेतं? पण तू पहिल्यांदा घरी आली होतीस तेव्हा तर डोक्यावरच पदर घेतला होतास. मला वाटलं तुझी स्टाईल आहे ती, नाही का? काही हरकत नाही. आम्ही सगळ्या साड्या इथे ठेवतो. तुला जी हवी ती घे. हा हा चालेल. चल सरू निघूया आपण. छान आहे त्या साड्या. माझा फोन. बघ हा. चल ओके बाय. आम्हाला कळव. हा अरे कुठे चाललात? हे घ्या ना, घ्या घ्या सरबत आणलंय मी. घ्या. हे मिनरल वॉटर मध्ये बनवलं ना? माठ. हा माठातल्या पाण्यात बनवलंय. ऍक्च्युली नाही, माझ्या घशाला खूप त्रास होतो. सूट होत नाही तसं पाणी. आम्ही येतो. हो. मला तो माठाचा ज्यूस नको. ओके येतो. बाय बाय. अहो पण मावशी आई, मला यांचं वागणं काही कळलं नाही ग. या नक्की साड्याच दाखवायला आल्या होत्या ना? ठीक आहे, प्रेझेंटेशन कम्प्लीट झालं सांग मला. ठीक आहे. Yep. काय झालं विराज? काय बोलायचं आहे? बाबा, म्हणजे मला असं वाटतंय की आपण तो जो आपला रॉ मटेरियल सप्लायर आहे ना, तो बदलायला हवा. का? बघा ना, त्याला वॉर्निंग देऊन सुद्धा त्यांनी अजून ते फूड सेफ्टी सर्टिफिकेट सबमिट नाही केले. बाबा, मला असं वाटतंय ना, तो आता सगळ्या गोष्टी खूप हलक्यात घेतोय. सुरेश वॉटेवर जे काय नाव असेल, असे आपण सप्लाय चेंज करू शकत नाही. त्यांनी सर्टिफिकेट द्यायलाच हवं, कारण की बिझनेसमध्ये माणसं जोडून ठेवावं लागतात, मगच बिझनेस टिकतो. त्याला तू बोलाव, मी बोलतो त्याच्याशी. ओके बाबा. हॅलो साळुंखे, लवकरात लवकर घरी या. इजे सरांना तुम्हाला भेटायचं आहे. हा, इकडनं टाकून घे नीट असं. बघितलं ना, सगळं चेक केलंयस ना? हा हा, नीट कर. हा, हे बघा, कामात कसलाही हलगर्जीपणा मला चालणार नाही. हा, मी कसली हायगाय करणार नाही. तुमचे पैसे कट होतील. नीट लक्ष द्या. जा, ते तिकडे लॉनचं काम करून घ्या. जा. हा. ईश्वरू, अरे डेकोरेशनचं वगैरे कसं काय सगळं व्यवस्थित आहे ना? मला काही कोणती गोष्ट खटकली ना तर मला खरंच मी हाय काही करणार नाही. मी मॅडम, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. मी जातीने सगळीकडे लक्ष घालतोय. सगळा कोपरा आणि कोपरा व्यवस्थित सजवून घेतलाय मी. बरं बरं ठीक. या कोपऱ्याचं काय विश्वरूप? तू नेहमी मला धांदरटपणाचं काय करू मी? लक्ष्मीबाईनी आजी बघा ना किती आनंदात आहेत. पण त्यांना माहितच नाहीये की आपण अंगठी चोरली आहे, आणि आपण अंगठी चोरल्यामुळे हा साखरपुडा कॅन्सल होणार आहे. पण सरू, साखरपुडा कॅन्सल नाही होणार आहे. हा, साखरपुडा होणार आहे, फक्त लीला बरोबर नाही, श्वेता बरोबर. कारण एजेंना एकदा कळलं की लीलाने अंगठी हरवली आहे की लीला आउट आणि माझी श्वेता इन. वा 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 वहिनी, तुम्ही ना तुमच्या ना मेंदूची पूजाच करणार आहे मी खरंच. बरं मी काय म्हणते, तुम्ही श्वेताला सांगितलं ना इथे यायचं ते? लगेच सांगते. हॅलो हॅलो श्वेता, आज एजंटचा साखरपुडा आहे, त्यामुळे तू तयार हो आणि लवकर इथे ये. आणि काय करू? अभिनंदन करू का त्यांचं? ताई, तुला माहितीये माझं एजंटशी लग्न करायचं स्वप्न होतं. जे आज पूर्ण होणार आहे. ए जे लीलाच्या हातात अंगठी नाही घालणार आहेत, ते तुझ्या हातात अंगठी घालणार आहेत. व्हॉट?
अगं ताई काय बोलतेस तू? एजंटचा आणि माझा साखरपुडा होणार आहे. नाही नाही ताई, हे कसं शक्य आहे? अगं काय? अगं हो, किती प्रश्न करतेस. हे बघ, ते सगळं बाजूला राहू दे. तू आधी पटकन रेडी हो आणि आईबाबांना घेऊन इथे वेळेत पोहोचा. अगं पण मी आणि हे बघ, सगळं प्लॅन प्रमाणे होतंय, ठरल्याप्रमाणे. आणि आता प्लॅन फसवणं शक्यच नाही. त्यामुळे तू लगेच तयार हो आणि लगेच इथे ये. ओके ओके, मी आवरते आणि लगेच तिकडे येते. हां, बाय. लक्ष्मी वहिनी, आपण कसल्या भारी होत ना. जे काम दुर्गा वहिनींना जमलं नाही ते आपण दोघींनी करून दाखवलं. हे पण ओरिजिनल आयडिया दुर्गा बहिणींचीच होती. हा हा, म्हणजे लीलाला अंगठी देऊन तिची परीक्षा घेण्याची आयडिया त्यांचीच होती ना. हा हा, बरोबर बरोबर. काय चाललंय तुम्हा दोघींचं? कशाबद्दल बोलताय? कुठे गायब झालात अचानक? इथे किती कामं पडली आहेत. कुठेच नाही, आम्ही इथेच होतो. हो ना, आम्ही कुठे जाणार. नक्की खरं बोलताय ना? तुम्हा दोघींचं काही प्लॅन तर सुरू नाहीये ना? नाही, आमच्या दोघींचा काहीच प्लॅन नाहीये. हो ना लक्ष्मी वहिनी? हो, काहीच नाही. बरं ठीक आहे, सरस्वती माझ्या बरोबर चल, माझं तुझ्याकडे काम आहे. हो, चल लवकर चल. आले, लगेच येते. ये. लक्ष्मी वहिनी, मी काय म्हणते, आपण ना आता अंगठीची खूप काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे कोणालाच कळायला नको की अंगठी आपल्याकडे आहे. हो, आपण ना अंगठीचा विषयच काढायला नको. हा, मी कामाला लागते, तू पण जा. हो, आलेच. सांगून की आज पण एवढं तयार होऊन आलात तुम्ही? जो माणूस मनातून तयार असतो ना, तो नेहमीच तयार असतो. एनिवेज चला आता, सरांना लेट झालेलं नाही एवढं. चला. डेकोरेशन मस्त आहे एकदम, म्हणजे जोरदार होणार आहे साखरपुडा सरांचा. कोण आहे मुलगी? आहे आपल्या शहरातली. झालं आता हो. जायचं? चला. नाही म्हणजे लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अहो साळुंके चला ना पटापट. सरांना लेट झालेलं नाही आवडत, माहिती आहे ना तुम्हाला. हो, हो. चला. चला चला. हे बघा, एजे सरांच्या घरचं फंक्शन आहे, सगळं वेळेत झालं पाहिजे. ए थांब थांब थांब, तुम्हाला नाही हो, तुम्ही ठेवा फोन आता. प्रतीक बाळ, हा हार ही फुलं कुठे घेऊन चाललायस? सर, ही हार आणि फुलं एक्स्ट्रा आहेत, ते मी डेकोरेशनवाला परत देतोय, तो घेऊन जाईल. असं का? आणि दुसरीकडे कुठेतरी वापरेल, बरोबर ना? बरोबर सर. अरे काय बरोबर? अरे याचे पैसे भरलेत ना आपण म्हणजे एजे सरांनी. त्यांचा एकही रुपया मी वाया जाऊ देणार नाही, कळतंय? देते इकडे. हे मी देवघरात ठेवतो, देवाला वाहतो. देवाला किती फुलं वाहिली ना तरी ती चांगलीच असतात, त्यात एक्स्ट्रा वगैरे काही नसतं. निघ. ताई, आजचा दिवस खरंच स्पेशल आहे बरं का? का? त्या एजेंनी अजून त्या अंगठीसाठी विचारायला फोन नाही केलाय. नाम लिया और शैतान हाजिर. काय करत होती का नजर लावायची? तुला माझं सुख बघवत नाही ना? एक काम कर, घे तूच बोल. घे. नाही तू बोल.
मी बघते आई बाबांचं आवरलंय का. हा कंटिन्यू. बोला. लीला अंगठी इथे माझ्या समोरच आहे. लीला लीला अंगठी मी या बॉक्समध्येच ठेवली होती. आता कुठे गेली असेल. फोन फोन का कट केला तिने? अंगठी न दाखवता फोन का कट केला? ही मूर्ख आहे का मुलगी? ती परत अंगठी हरवली तर नाही? Shit. हॅलो एजे सर, कॉंग्रॅच्युलेशन्स. Out. Not now. गेली आता ही. मावशी आई, बाबा रेऊ लवकर या. मावशी आई. काय ग काय झालं काय झालं अगं तू एवढी काय घाबरलीस? बोल ना. एजेंनी दिलेली अंगठी ह्यात नाहीये. काय? अगं ताई, ह्याच्यातच ठेवली होतीस ना तू. तिथे पडली असेल कुठेतरी. मी बघते थांब. अगं नाही रेव, मी सगळीकडे शोधलं, नाहीये. तरी मी सांगत होते ना तुला हा की मला दे, मी ठेवते सांभाळून, पण तू ऐकलं नाहीस माझं. काय ग कुणाचा फोन आहे? एजेचा. जर त्यांना कळलं ना की अंगठी सापडत नाहीये तर ते माझा जीव घेतील मावशी आई. दे फोन दे, मी बोलते त्यांच्याशी. दे. कालिंदी तू काय सांगणार त्यांना? ते मी बघते. हो तुम्ही काम करा, तुम्ही दोघे जा बाहेर, बघा कुठे काही सापडतंय का बघा ना. जा जा. दे दे. मावशी तू काय सांगणार आहेस त्यांना? तोंड बंद ठेवायचं आता. हा ते काही अभद्र बोलायचं नाहीये. मी आहे ना. हा मावशी आई आहे, ती करेल सगळं ठीक. हॅलो. लीला कुठे आहे? आहे ना, तयार होते. आणि अंगठी कुठे आहे? अंगठी आहे तिच्याच हातात आहे. काय सांगू तुम्हाला, इतकी जीवापाड जपते ना तुमची अंगठी, हातातून सोडतच नाहीये ती. अंगठी दाखवा. अहो दाखवते ना. ते तिथे पोचले की मग अंगठी दाखवते. मग तुम्ही बघत बसा अंगठीकडेच. हा हे बघ, आता काहीतरी सांगून त्यांना थांबवले मी. हा घाबरू नकोस. ताई बाहेर नाहीये. अगं मावशी आई, आता तू खोटं बोललीयस, पण तिकडे गेल्यावर तर त्यांना खरं कळेलच ना. अरे देवा, लग्न मोडलं तर